फजितीवर पडा, लक्ष 84चे वेढा, एका पाऊलाची वाट, कोणा सांगावा बोभाट, जुंती जेसी घाना, नाही मारित्या करुणा, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात, तुका म्हणे हित पाहे, तुका म्हणे हित पाहे, जो वरी हे हाती आहे, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. बाई नमो त्रिभुवन पावने, बाई नमो त्रिभुवन पावने, बाई नमो त्रिभुवन पावने, बाई नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आले भराईच पेठे, आले भराईच पेठे, पुढे मागुते न भेटे, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, तुकोबारायांचा अनुग्रह प्राप्त असणाऱ्या तुकोबारायांच्या शिष्या श्री संत बहिणाबाई आणि या परिसरामध्ये संत संरक्षक देवता श्री रंगनाथ स्वामी महाराज, रंगनाथ महाराज या आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने आज एका नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेविकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरू श्री संत तुकोबारा यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातला हा 6 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय मानवी देहामध्ये आलेल्या जीवाला ज्याचं अजून आयुष्य हातामध्ये आहे त्याला परमार्थाचा माल भरण्याचा आग्रहाचा उपदेश करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग जगद्गुरू तुकोबारा यांचा. या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाचं जीवन यापन करणारे आपण सगळे वारकरी मंडळी आहोत. आपल्या जीवनामध्ये कर्माचा काही विचार येतो. शास्त्रानुसार कर्म 2 प्रकारचं, एक विहित कर्म, दुसरं निषिद्ध कर्म. शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात आणि जे करा म्हणून सांगितलं त्याला विहित कर्म म्हणतात. त्या विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. काम्य आणि प्रायश्चित्त. विशिष्ट फलप्राप्तीकरता केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. पुत्रप्राप्तीकरता पुत्र कामिष्ट यज्ञ केला जातो. पाऊस पडावा याकरता कारिरी नावाचा याग करावा लागतो, याला काम्य कर्म असं म्हणतात. चुकून आपल्या हातून वाईट कर्म घडलं त्या वाईट कर्मातून सुटका व्हावी याकरता जे केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. विहित कर्मातले 2 प्रकार सांगितले, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. संन्यासी महापुरुषाने द्रव्य घ्यायचं नसतं आणि द्रव्य जर त्याने घेतलं तर त्याने 3 दिवसाचा उपवास करावा, याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. पण नुसता उपवास करू नये, द्रव्य त्यागपूर्वक. नाहीतर एखादा म्हणेल मी द्रव्य जवळ ठेवेल
आणि 5 दिवसाचा उपवास करेल तर चालणार नाही. त्याला प्रायश्चित्त कर्म असं म्हणतात. सायं प्रातर मध्यान्नी जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसे लोचने अधिक नोहे. शास्त्र मतानुसार सकाळ दुपार सायंकाळ शास्त्रानुसार जे सांगितलं जातं ना त्याला नित्य कर्म म्हणतात, जे दररोज करावं लागतं. बरं, आपल्या मतानुसार नाही. आपल्या मतानुसार नित्य कर्म एकच आहे. नित्य उठवून या खावयाची चिंता हे नित्य कर्मात जमा होत नाही. त्याला शास्त्राचं प्रमाण असावं लागतं. शास्त्राने जे प्रतिपादन केलं सकाळ दुपार सायंकाळ त्या कर्माला नित्य कर्म असं म्हणतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शास्त्राने सांगितलं सकाळी काकडा केला पाहिजे, हे आपलं नित्य कर्म आहे. ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवताचं पारायण स्वाध्याय करावा हे आपलं नित्य कर्म आहे. सायंकाळी हरिपाठ करावा नित्य कर्म आहे. एकादशीचं व्रत करावं, सायंकाळी भजन करावं, जागर करावा हे शास्त्रांनी प्रतिपादन केलेलं आपलं कर्म आहे. याच कर्माला जर विशिष्ट प्रकारचं निमित्त मिळालं की त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. त्या नैमित्तिक कर्मामध्ये काही प्रकार आहे. सोम सूर्यग्रहणे एवोनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस अथवा अतिथिहन पावे हे ऐसेसे पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचं आगमन झालं आणि त्या दिवशी जर आपण नित्यनेम केला तर नित्य नेमालाच त्या दिवशी नैमित्तिक कर्म म्हणतात. बरं, इतर दिवशी आपण दान करतो ते नित्य कर्म आहे, पण ग्रहणात केलेल्या दानाला विशिष्ट प्रकारचं फळ मिळत असल्यामुळं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. एरवी आपण एखाद्या व्यक्तीला तीळ दान केलं तर त्याचंही आपल्याला फळ मिळतं, पण ते जर मकर संक्रांतीला केलं तर त्याचं जास्त फळ मिळतं. नैमित्तिक कर्म आहे. विठाला 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 निमित्त मिळालं आणि नित्य कर्म केलं की त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. तुम्ही असं म्हणाल आम्ही दररोजच फोन लावतो कुणाला कुणाला तरी, कीर्तनात लावला तर होईन का नैमित्तिक? पाप होईल. विठाला विठाला आपण वारकरी संप्रदायानं जीवन जगणारे आहोत, ज्यांनी संपूर्ण जीवन वारकरी साधनेमध्ये व्यतीत केलं. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री कारभारी नाना मतारजी मधानी पाटील यांचा हा दशक्रियेचा विधी आहे. वारकरी जीवन त्यांनी यापन केलं की नाही, आणि मग त्यांच्या जीवनाला अनुसरून त्यांचा संपूर्ण परिवार यांनी या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं. एरवीसुद्धा आपण कीर्तन करत असतो, पण ते आपलं नित्य कर्म आहे. आणि आजचं कर्म जे आहे त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. नित्य कर्मापेक्षा नैमित्तिक कर्माला कितीतरी पटीनाधिक फळ मिळतं. उदाहरण दिल्यानंतर लक्षात येईल. एखाद्या बगीचाला अगोदर शोभा असते, पण वसंताचं आगमन झालं तर ती शोभा अत्यधिक वाढते. एखादी व्यक्ती शरीराने सुंदर असते, पण तारुण्याचं आगमन झालं की त्याचं सौंदर्य अधिक खुलण दिसतं. वसंते दुनावेवन देहा शृंगारी यौवन. एरवी आकाशामध्ये ढग येतात, पण वर्षा काळामध्ये आलेले ढग अत्यधिक शोभिवंत असतात. तसं एरवी आपण नित्यकर्म करतो, पण त्याला जर निमित्त मिळालं की अत्यधिक प्रमाणामध्ये फलप्राप्ती होते. याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आणि या नैमित्तिक कर्माच्या कीर्तनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार 10 दिवसानंतर दशक्रियेचा विधी असतो. 13 दिवसानंतर 13व्याचा विधी असतो. त्यामध्ये सुद्धा गृहस्थ, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यासी महात्मा यांच्याकरता पुन्हा कालावधी वाढत जातो. वर्ष झाल्यानंतर आपण प्रथम वर्ष श्राद्ध करतो आणि भाद्रपद महिन्यामध्ये आपण पितृपक्ष साजरा करतो. माझी विनंती तुम्हाला, कीर्तन ऐका, बडबड करू नका. जरी तुम्ही उशिरा आले तरी कीर्तनाचे ती मर्यादेचं उल्लंघन आहे. विठाला विठाला एखादी व्यक्ती आपल्या प्रेमाखातर येत असेल तर सामान्य व्यवहारातली व्यक्ती येण्याकरता फार जास्त कष्ट लागत नाही.
पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन यापन करणारी ज्ञानोबरायांना प्रिय असणारे साधक गुरुबंधू जर एखाद्या महापुरुषाच्या अशा दशक्रियेच्या कार्यक्रमाला येत असतील तर ते व्यक्तिमत्व अतिशय पुण्यवान आहे, याचं ते उपोद्बलक साधन आहे. विठ्ठल 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 या कीर्तनाच्या मंडपामध्ये पाहिलं तर मराठवाडा अजूनही आध्यात्मिक संस्काराने किती संपन्न आहे हे आपल्याला कळतं बघा. सर्वांच्या डोक्यावर म्हणजे बहुतेकांच्या डोक्यावर टोप्या आहेत आणि जुनी जाणती मंडळी आपल्या सांस्कृतिक वेशभूषेमध्ये विद्यमान आहे. हे पाहिल्यानंतर असं वाटतं हे तुमचं नाही, आमच्यासारख्या वक्त्यांचं पुण्य आहे. विठ्ठल 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 सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून अगदी नियोजित वेळेमध्ये मला अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. वारकरी संतांच्या, या 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 वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरिया वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहामध्ये आलेल्या जीवाला एक प्रकारचा पारमार्थिक संग्रह करण्याचा हिताचा उपदेश आजच्या अभंगातून करतात. या अभंगातली तुकोबारायांची भाषा रूपकाची आहे. जगद्गुरु तुकोबाराय बाजाराचं रूपक मांडतात आणि त्या रूपकातून पारमार्थिक व्यक्तीने काय मिळवावं, काय कमवावं याचा गोड उपदेश करतात. मानवी जीवनामध्ये सगळ्या मानवाची एक प्रवृत्ती आपल्याला अनुभवाला मिळते. प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी कमवण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. यापैकी प्रत्येक व्यक्ती काही ना काही कमवतोय बघा. काही माणसं सत्ता कमवतात, काही जमीन कमवतात, काही धन कमवतात, काही नाव कमवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे जण कमवतात बघा, पण ते कमवत असताना ते विनाशी आहे का अविनाशी आहे याचा मात्र विचार करत नाही. बहुधा माणसं विनाशी प्रकारातले सगळे पदार्थ मिळवतात. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, एखाद्या व्यक्तीने कितीही मोठी सत्ता संपादन केली आणि कितीही संपदा जरी संपादन केले तर एक अंतिम काळ असा येतो मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई असं नाही. विठ्ठल 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 कामने ज्याची संपदा वडी सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा वडी सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी. संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही, सांगते जगद्गुरु तुकोबारासारखे विरक्त महात्मे
रावणाच्या संपत्तीचा हिशोब सांगतात. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शुद्ध कांचन सांगितलं बरं प्रकाश महाराज, म्हणजे 24 कॅरेट 100 नंबरी, ज्याला 16वा कसं लागलेला आहे असं म्हणतात बुवा. आपल्याला काही माहिती नाही. शुद्ध सोन्याचा अलंकार होत नाही, त्यात काहीतरी हिनकस भाग टाकावा लागतो, तेव्हा त्याचा अलंकार होतो हे महत्त्वाचं आहे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढी रावणाची स्वतःची शुद्ध सोन्याची घरं होती, पण तुकोबारा म्हणतात सोबत त्याला कवडी नेता नाही आली. आपल्या उगव्या हातामध्ये एकच अंगठी असते तरी अख्ख्या गावात वजन टाकतो. जाणार आहे का विठ्ठला विठ्ठला. सत्ता कमवणारा मनुष्य सत्ता घेऊन जाऊ शकत नाही. आणि खरं तर असं आहे महाराज, सत्ता कमवणाऱ्याचं वजन फक्त 5 वर्षच राहतं. जर त्याची सत्ता संपुष्टामध्ये आली तर त्यालाच प्रश्न पडतो, हेच ते कार्य करते का जे पाठीमागं आपल्या 5-6 वर्ष मागं फिरत होते. सत्ता अशाश्वत आहे, कायमची कुणात राहत नाही. संपदा तीही कायमची राहत नाही. लक्ष्मी फार चंचल आहे. आकाशामध्ये चमकणारी वीज, ज्ञानोबारा म्हणतात का विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विजेच्या चमकण्याने जगामध्ये उजाडत नाही, कारण विजू नसे संपूर्ण निमिषभरी. जशी वीज क्षणभर देखील स्थिर राहत नाही, तशी जी संपत्ती आज आपल्या हातात आहे ती आपल्या हातात राहत नाही. कल्पना करा, फक्त कल्पना. माझ्या खिशामध्ये 500 रुपये आहे आणि खरंच आहे. कल्पना काय करायची, खरंच आहे. सकाळी मी ते ठेवलेले आहे. लागतात कधी कधी प्रवासामध्ये लागतात. 500 रुपये जे मी माझे आज असं म्हणतो आहे, खरं सांगा ते माझे का? काल त्या 500 रुपयाला कोणीतरी माझंच म्हणत होतं माझ्याप्रमाणे, पण त्याच्याकडून ते माझ्याकडं आले. आणि आज मी ज्याला माझं म्हणतोय, खरेदी विक्रीचा व्यवहार केला तर ते कुणाकडं तर जाणार आहे. सरळ उदाहरण आहे महाराज. पैसा सारखा फिरतो, फिरला तरच वाढतो. विठ्ठला विठ्ठला. संपत्ती कायम हातात कुणाच्या राहत नाही. विनाशी कमवण्याच्या पाठीमागे जाऊ नये. काही माणसं त्यानंतर प्रतिष्ठा कमावतात, प्रतिष्ठा, नाव कमवतात, नाव. पण इथे अवताराधिकांचं सुद्धा स्मरण नाही. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. नावही कुणाचं कायम राहत नाही. बरं, कितीतरी राजे भारतामध्ये होऊन गेले, चक्रवर्ती सम्राट झाले चक्रवर्ती, पण चराचरात आज त्यांचं कोणी नाव घेत नाही. नाम कमवणं, धन कमवणं, सत्ता कमवणं हे सगळं विनाशी कमवणं आहे. म्हणून शहाणी माणसं विनाशी कमवत नाही, ते कमवतात अविनाशी. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडी जर जागा असेल तर पुढं पुढं या. बरेच भाविक उशीर आल्यामुळे उन्हात बसावं लागतं. थोडी जागा असेल तर पुढं या. शहाणी माणसं अविनाशी कमवतात, खरा माल कमवतात खरा. आणि खरा माल कोणाचा आहे? वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा. तुरा तुरा वस्तुसी, तुरा तुरा वस्तुसी. वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा. तुरा तुरा खरा माल आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव एखादा माल जिथं मिळतो त्या बाजारपेठेमध्ये जावं लागतं. बरं, बाजारपेठ पुन्हा माहिती पाहिजे. आता तुम्हाला माहिती असेल तर मला सांगत चला, मला जास्त काही माहिती नाही.
या मृत्यूलोकात जर आपल्याला चांगले कपडे घ्यायचे असेल तर सचिन महाराज कुठं जावं लागेल? जालन्याला. विठ्ठल 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 सगळं सगळीकडे मिळत नाही आणि मिळालं तर भाव चांगला मिळत नाही. धान्याचा बाजार ठरलेला आहे, कापडाचा बाजार ठरलेला आहे, हिरे माणिक रत्न मोती यांचं मिळण्याचं ठिकाण ठरलेलं आहे. आपल्याला जर विनाट मृदंग टाळ घ्यायचा असेल तर इकडं नाही मिळणार. आपल्याला तीर्थक्षेत्र आळंदी पंढरपूर पैठण या ठिकाणी जावं लागेल की नाही. व्यवहारातला माल घ्यायचा असेल तर त्या बाजारपेठेत जावं लागतं. तसं मृत्यू लोकाला सुद्धा ज्ञानोबा बाजार म्हणतात. बरं, बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ते मृत्यू लोकीचे हाट शेवटी हाट वेळे येणे जाहले. मृत्यू लोकाला शेवटचा बाजार म्हटले. बरं, त्यातलाही भावनवनाथ बुवा असा आहे, 84 लाख देहाचा विचार केला. आजच्या अभंगात येणार आहे, अभंगात येणार आहे 184 वेळा फेरा आहे. आणि या सगळ्या फेऱ्याचा विचार केला तर तुम्ही आणि मी आपण सगळे मानवी देहात येण्याच्या अगोदर 83,99,999 देहातून प्रवास करून इथपर्यंत आलो आहे. हा मृत्यू लोकातला आपला शेवटचा बाजार आहे. या बाजारामध्ये जर आपण साधना केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा माल भरवता येतो. आणि जर नाही केलं तर पुन्हा पुढच्या प्रवासाची तयारी करावी लागते. विठ्ठल 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 मृत्यू लोकाला ज्ञानोबाराय बाजार म्हणतात. हाट वेळ येणे चाहले. जसा मृत्यू लोक बाजार आहे तसा नरदेह सुद्धा एक प्रकारचा बाजार आहे. तेही ज्ञानोबाराय सांगतात. ए साते आलिया ओळगा सारंग धरून, नाही तरी संसार वाया जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. ए साते आलिया, या नरदेहरूपी बाजारात आपण आलो की नाही. या बाजारामध्ये आल्यानंतर विनाशी माल भरण्यापेक्षा अविनाशी मालाचा संग्रह करावा. काही माणसं बाजारात येतात पण फक्त चक्करच मारतात. बरेच असे आपण व्यवहारातले लोक पाहिले. एखाद्या गावचा जर बाजार असेल, यात्रा असेल, सकाळीच येतात, सायंकाळपर्यंत नुसतं बाजारात फिरतात, खरेदी काहीच करत नाही. तो बाजारात आला पण त्याचा फक्त फेरा झाला, त्याला मिळवता नाही आलं. तसं नरदेहामध्ये आल्यानंतर सुद्धा काही माणसं नुसतं बाजारात फिरत राहतात. फिरणारे बाजारातच असतात. विठ्ठल 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 बाजारामध्ये फिरण्यामध्ये महत्त्व नाही. त्या बाजारातून जी मौल्यवान वस्तू आहे ती संग्रह करण्यामध्ये महत्त्व आहे. मृत्यू लोकातल्या मानवाकडे तुकोबाराय पाहतात आणि विचार करतात. मनुष्य देह नावाच्या बाजारामध्ये हे आले आहे, पण इथे आल्यानंतर हे नुसते फिरतात विषयांच्या पाठीमागं. त्या मानवी लोकाला तुकोबाराय मनुष्य देहाच्या बाजारात आल्यानंतर फिरू नका. मग काय करा? आले भराईचं पेठ, आले भराईचं पेठ, पेठ आले भराईचं पेठे, आले भराईचं भराईचं पेठे, पेठे आले भराईचं पेठे, आले भराईचं पेठे, आले भराईचं पेठे. पुढे मागू ते न भेटे, पुढे मागू ते न भेटे, नाही कोणाचा सांगात, सांगात नाही कोणाचा सांगात.
पुढे मागुते न भेटे पुढे मागुते न भेटे नाही कोणाचा सांगत नाही कोणाचा सांगत मनुष्य देह रूपी बाजारात तुम्ही आलात ना, मग विनाकारण फिरू नका, कारण फिरण्यामध्ये वेळ जातो बघा. एखादा व्यक्ती लौकिकातल्या बाजारामध्ये गेला, आठवडी बाजार असतो, त्या बाजारामध्ये गेला आणि दिवसभर फिरत राहिला तर सायंकाळी घरी यायला उशीर होतो. आणि बऱ्याचदा घडतं असं बरं, जे माणसं बाजारात फिरतात ना त्याला सहसा चांगला माल मिळत नाही. का? लोक चांगल्या मालाची निवड करून घेऊन जातात आणि मग याला उरलं सुरलंच राहतं. विठ्ठला विठ्ठला मनुष्य देहाचं आयुष्य बाजारातलं आयुष्य. या बाजारामध्ये आल्यानंतर आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, घडी घडी काळ वाटयाचे पाहे, अजून किती आहे अवकाश, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्म धरे. हे बालपण जाऊ देणं म्हणजे फिरणंच आहे. वार्धक्यामध्ये परमार्थ तेवढा होत नाही, संस्कार तारुण्यातले असावे लागतात, म्हणजे वार्धक्यामध्ये सहज परमार्थ होतो. तरुण अवस्था फार महत्त्वाची आहे. आणि या अवस्थेमध्ये आल्यानंतर फिरण्यामध्ये वेळ वाया घालवलात, तसा लौकिकातल्या बाजारामध्ये ताज्या वस्तू मिळत नाही बघा. जाणकार माणसं निवड करतात आणि ती निवड करण्यामध्ये हातखंडा महिलांचा जास्त असतो. आठवडी बाजारात जर ते गेल्या तर आठवडाभर पुरेल एवढी भाजी खरेदी करतात. पण त्यातही प्रकार आहे कृष्णा महाराज, त्यांना बरोबर कळतं 3 दिवसामध्ये कोणती भाजी खराब होईल पहिल्यांदा ती करून घ्यायची, आणि जे आठवडाभर चालेल ते नंतर वापरायची. हे त्यातलं व्यवहारातलं गणित आहे. पण जर एखादा व्यक्ती नुसता बाजारामध्ये फेरफटकाच मारत राहिला तर त्याला ताजा माल जसा मिळत नाही तसा आयुष्याचे क्षण व्यतीत जर झाले तर त्याला परमार्थाचा माल कमवता येत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबारा सर्वांना आग्रह करतात, आले एच पेठे आले, नरदेहाच्या पेठेत बाजारात तुम्ही आले आहात ना, मग एक काम करा, वेळ वाया घालवू नका, भरा. कोणता माल भरा? वैष्णवांचा माल खरा, किंवा भाता भरा हरे राम बाणे, देवाचं नाम स्मरण, परमार्थ नावाचा माल भरून घ्या. म्हणे महाराज, जर आम्ही हा माल भरण्याकरता उशीर केला तर नाही का चालणार? नाही चालणार बुवा. सायंकाळ झाली की शेतकरी निघून जातात, व्यापारी दुकान आवरतात. तसं आयुष्याची संध्याकाळ झाली तर इच्छा मनात असते पण शरीर साथ देत नाही, परमार्थ करता येत नाही. विठाला विठाला जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाहे, तव तू आपुले सोयीत पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. तुकोबाराय आव्हान करतात, जव हे सकळ, आपलं शरीर जोपर्यंत सिद्ध म्हणजे तयार आहे, हात चालावया पाय,
पाय चालू शकतात, हात आदान प्रदान करू शकतात. जोपर्यंत काळ आपल्यापासून दूर आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा म्हणजे पर्यटन नाही बरं. तीर्थयात्रा म्हणजे नुसतं फिरणं नाही. तीर्थयात्रा म्हणजे तीर्थामध्ये स्नान करावं आणि तीर्थात वास्तव्य करणाऱ्या महापुरुषांचा सत्संग करावा. याकरता तीर्थात जायचं असतं. तीर्थात जायचं आणि फोटो काढायचे याकरता तीर्थयात्रा नसते. विठ्ठला विठ्ठला कारण हे आयुष्य संपलं तर तुकोबाराय सावध करतात. इथेच माल भरा परमार्थाचा येच पेठे. कारण यानंतर परमार्थ दुसऱ्या देहात करता येत नाही. 2 शब्द आले चरणामध्ये. पुढे मागुते न भेटे. हे बाजारपेठ नरदेहाची परत मिळणार नाही. 2 शब्द आले बघा. पुढे म्हणजे भविष्य काळात, आगामी जन्मात, आणि मागुते म्हणजे पुन्हा मनुष्य देह मिळणार नाही आणि भविष्य काळात अजिबात मिळणार नाही. मागुता हाचे जन्म पावशी हो गेले सुख दुःख जानसी. हे तो न घडे रे सायासी कार्य अंध ओसे जाणून या. लक्ष 84 न चुके फेरा. बाकीच्या गोष्टी परत मिळतात बरं. सुभाषितकारांनी असं म्हटलं आहे, पुनर्वित्तम. धन गेलं की पुन्हा कमवता येतं. धन परत कमवता येतं. एखाद्या पुरुषाची जर धर्मपत्नी मरण पावली त्याला पुन्हा लग्न करता येतं. एखादा प्रिय व्यक्तीचा वियोग झाला तर परत तो भेटू शकतो. आपला मौल्यवान मोबाईल हरवला दुसरा घेता येतो. पण मनुष्य देह जर एकदा गेला आता मागवता येईल फेरा. हे तो न घडे रे या नगरा. परत नर देह मात्र मिळत नाही. म्हणून मनुष्याने यातले मौल्यवान क्षण फक्त परमार्थामध्ये खर्च करावे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम. सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. येईल अंत काळी कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. पोटा पुरते काम परी अगत्य तो राम. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. पुढे मागोते न भेटे. भविष्य काळात पुन्हा नरदेह मिळणार नाही. नरदेह काय घेऊन बसले? जे तारुण्य आपल्या हातातून निघून गेलं ते परत मिळत नाही बुवा. आपण यमाला हिमालय पर्वता एवढं सुवर्णदान केलं असेल, आपली त्याला काय म्हणतात दम असेल आपल्यात, तेवढी आपली हिम्मत असेल. यमाला हिमालय पर्वता एवढं आपण सुवर्ण दान केलं तरी मानवी देहाचा एक श्वास सुद्धा परत आपल्याला मिळत नाही. गेला, संपला बघा. संपला की संपला. वर्तमान काळ एवढा, वर्तमान काळ अल्प आहे, अल्प की वर्तमान म्हणेपर्यंत वर्तमान शब्द भूतकाळात जमा होतो. इतका आणि इतकं वेगाने आयुष्य आपलं संपत आहे पण लक्षात येत नाही. पुढे मागोते न भेटे. या बाजारात आलात ना, रामनामाचा परमार्थाचा माल भरून घ्या. कारण हाच माल फक्त आपल्या सोबत येणार आहे, सोबत. म्हणजे मग बाकीचे कोणी सोबत येणार नाही का? सोबत नाही का येणार? नाही कोणाचा सांगात, नाही कोणाचा सांगात, नाही कोणाचा सांगात,
कोणाचा सांगात नाही कोणाचा सांगात नाही कोणाचा सांगात नाही कोणाचा सांगात नाही कोणाचा सांगात दुःख भोगिता आघात दुःख भोगिता आघात नाही कोणाचा सांगात नाही कोणाचा सांगात दुःख भोगिता आघात दुःख भोगिता आघात नाही कोणाचा सांगात नाही कोणाचा सांगात मृत्यू लोकातली काही संपत्ती अशी आहे जी आपल्याला वाटून घेता येते, पण परमार्थ नावाचं धन असं आहे जे आपण कमवलेलं फक्त आपल्याच वाट्याला येतं. नाहीतर सुभाषितकारांचं म्हणणं आहे, बाकीच्या धनाला चोराची भीती आहे. राजा कर आकारू शकतो, ओझं होतं, खर्चाने कष्ट होतं, पण विद्याधन असं आहे, न चोरहार्यम न राजहर्यम न भ्रातृभ्राज्यम न च भारकारी व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. ज्ञान नावाचं धन इतकं महत्त्वाचं आहे, चोर चोरू शकत नाही. हा तुम्ही यूट्यूबला रेकॉर्डिंग करू शकता, पण माझा जो अभंग बसलेला आहे तो चोरता नाही येणार. विठ्ठला 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 चोर हार्यम म्हणजे कोणी रेकॉर्डिंग करत नाही त्याला मी चोर म्हणतो असा अर्थ घेऊ नका बरं. न चोर हार्यम. राजा यावर काही भार लावू शकत नाही, कल्लावल टॅक्स लावणार नाही. भाऊ याच्यातून वाटा वागू शकत नाही. जेवढं खर्च केलं तेवढं वाढतं आहे आणि याचा नाश जरी झाला तरी वाढतं आहे. या धनाला विद्याधन म्हणतात. असं धन कमवावं की या 5 जणांनी त्याचा वाटा मागता कामा नये. असं धन विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंत काळीचे. विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंत काळीचे. जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखे येला. म्हणून हे धन आपल्या वाट्याला येतं, पण कर्मानुसार जे फळ भोगावे लागतात ना, त्या धनामध्ये वाटा मागणारे दुःख भोगिता आघात होत असताना कोणी आपल्याबरोबर येत नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. इष्टमित्रे बसा बसा स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. तेथे कोण सोडविना एका सद्गुरु वाचोनी. आत्ताच प्रमाण दिलंय. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. सगळे वेगळे राहतात. लौकिकातलं उदाहरण देतो तुम्हाला लक्षात येईल. आपण जर एखादं 4 चाकी वाहन खरेदी केलं, लौकिकातलं उदाहरण सगळ्या मित्राला सांगावं लागतं बरं. पण काही मित्र बिचारे संतुष्ट असतात, ते 4 चाकी वाहन खरेदी करण्यासाठी येतात, पण नंतरची काही प्रक्रिया सांगत नाही. म्हणजे असं काही मागत नाही, ते संतुष्ट असतात. यस्त्वात्मतिरतिरेवस्यात आत्मतृप्तश्च मानवाः. तृप्ती झाली ह्या जैसे. लौकिकामध्ये वाहन खरेदी करण्यासाठी सगळे मित्र येतात बघा बरं, पण बँकेचा हप्ता भरायला एकट्याला जावं लागतं. नाही कोणाचा सांगात, कोणी सोबत येत नाही बघा. ऐका नाही व्यवहारातलं उदाहरण. किंवा अर्ज भरायला अख्खं गाव सगळे कार्यकर्ते पाठीमागं अर्ज भरायला. कधी निवडणुकीच्या अगोदर. आज मतदान वाटतं बरोबर वगात आलं, ते मी आणलं नाही. अर्ज भरायला अख्खं गाव, आणि उमेदवार पराभूत झाला तर नाही कोणाचा सांगात. बिचारा एकटा मान खाली घालून घरी येतो. लौकिकात असंच आहे. स्वार्थीचे उपकरे तयाचे नाम सोयरे. स्वार्थामध्ये उपयोग झाला की ते सोयरे आहेत.
लौकिकात जर हे उदाहरण आहे तर मृत्यू लोकातून गेल्यानंतर कर्माचे जे भोगावे लागतात, दुःख भोग येताघात नाही कोणाचा सांगात, कोणीही आपल्या सोबत येत नाही. देवर्षी नारदजी एका वनातून चालले. वनातून जात असताना त्या वनामध्ये रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंचा वध करावा, त्यांचं धन लुटून घ्यावं असा ज्याचा व्यवसाय, वाटपाडा कोळीको, हे वाल्मिकी ऋषींचं पूर्वातलं जीवन आहे. रत्नाकर हे त्यांचं बहुतेक नाव. रस्त्याने जाणाऱ्या लोकांना लुटावं आणि त्यांची नोंद ठेवावी. पण नोंद म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याची नाही नोंद. ज्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यात जानवय बुवा, असा जर एखादा मारला तर आमचे गुरुवारी श्री मारुती बाबा कुरेकर सांगत असतात पाठात, असा जर कोणी मारला गेला आपल्या हातून तर आपल्या हातून कोणी ते सद्गृहस्थ मारला म्हणून त्याची नोंद ठेवण्यासाठी एक मोहरी एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. रांजणात आता हल्लीच्या काळात रांजणं कमी झाले, टाक्या आल्या आता, पण अजूनही खेड्यागावात रांजण आहे. ज्ञानेश्वरीत आला बरं रांजण, तो रोवल्याशिवाय जागेवर राहत नाही. जैसा रोविल्या विने रांजण थारो नेने, हे झालं उदाहरण. तसा अज्ञानी मनुष्य झोपला तर जागेवर राहतो, नाहीतर एरवी हिंडे. तैसा पडे ते राहणे एरवी हिंडे. रांजण नुसता फिरतो बघा, रोवल्याशिवाय पर्याय नाही. असा मोहरी एवढा एक खडा रांजणात टाकायचा. रांजण केवढा? 10 हत्ती त्याच्यामध्ये चक्कर मारू शकतील. असे बरेच लोक त्याने मारले बघा. किती पाप झाला असेल, पण त्याच्या काहीतरी भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. देवर्षी नारद जे त्या रस्त्याने चालले, श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण भजन करत चालले. हातामध्ये चिपळ्या आहे, सुस्वर झंकार करणारा गळ्यामध्ये विणा आहे. आणि आपल्याच असणाऱ्या छंदामध्ये नारदजी चालले. झाडावर बसला होता, तिथून खाली उडी मारली त्याने. त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण तलवार होती. तलवारही होती आणि तीक्ष्ण कुऱ्हाड सुद्धा होती. विठ्ठला 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 विठ्ठला. देवर्षी नारदांच्या समोर आला. काढा म्हणे, काढा. काय काढा? काल तुम्ही कुठंतरी सप्त्याला कुठंतरी कार्यक्रमाला गेलते ना म्हणे. नारदजी म्हणे हो, मी कार्यक्रमाला जातो, नारळ सुद्धा घेत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही नारळ घेत नसाल खाली, काहीच घेत नाही ना. निष्काम सेवा आहे. जयाचा ठाये पांडवा अपेक्षे नाही रे गावा. अनपेक्षा हा निरपेक्षम मुनिम शांतम. अपेक्षा कोणते नाही, फक्त भजन करतो. नारद म्हणले माझ्याकडं काहीच नाही. हा देऊ शकतो मी तुला विना, तुला घेऊन काय करू? चिपळ्या घेऊन मी करू काय? मला पैसा पाहिजे. नारदांनी त्याला दयाभावाने विचारलं, अरे बाळा हे कमवतो कशा करता? म्हणजे कशा करता म्हणजे तुम्ही एकटे फिरता. एकट्या माणसाला मागचा काय व्याप नसतो, त्याला काय माहिती काय लागतं घरामध्ये काही नाही. पण एकट्या माणसाला काही माहिती नसतं. जिरे सुद्धा माहिती नसतात, जिरे आणायची. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याच्या मागं कुटुंब आहे त्याला त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. घरी माझे आई बाप आहेत, धर्मपत्नी मुलं आहेत आणि त्यांची उपजीविका चालण्यासाठी मला हे कर्म करावं लागतं. नारदांनी सांगितलं हे पाप केल्यानंतर कोण सोबत तुझ्या येणार आहे? तो कोण येणार म्हणजे ज्यांच्यासाठी मी आयुष्य दिलं ते माझ्यासोबत येतील ना. नारदजी म्हणले खरं? विचारून ये बरं. वा वा वा, हो महाराज लोक हुशार असतात. म्हणजे मी घरामध्ये विचारायला जाईल आणि तेवढ्या वेळात तुम्ही पळून जासाल. ते म्हणे मी विचारायला जातो पण झाडाला तुम्हाला बांधून जातो. महाराज नारदांना बांधलं त्याने. नारदजी म्हणले तुम्हाला बांध, तुम्हाला बंधनात टाक, पण मी तुला बंधनातून नक्की मुक्त करेल. विठ्ठला 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 विठ्ठला. नारदांना त्याने एका झाडाला बांधलं. आता तो वाट पाडा कोळी कोय रानातला माणूस आहे, तो कसा साधी गाठ मारेल होय?
लगेच सुटणारी अजिबात नाही, करकचून बांधलं. आणि नारदांच्या झाडाचा तो प्रयोग करून तो घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर सगळ्यांना विचारलं, कळो येईल अंत काळी. सगळ्यांना विचारलं म्हणा, आई बाबा तुमची उपजीविका चालण्यासाठी मी हा निषिद्ध व्यवसाय करतोय, पापात भागीदार होणार का? ते म्हणजे काय संबंध? लहानपणात तुझं आम्ही पालन पोषण केलं, आता उतार वयात आमचं पालन पोषण तू करावं. तू काय करतो आम्हाला माहिती नाही. तो टेबला खालून व्यवहार करतो का टेबलाच्या वरून करतो आम्हाला काय माहिती. तू सदाचाराने वागतो का भ्रष्टाचाराने आम्हाला काय माहिती. फक्त आम्ही तुला संगोपन केलं, तू केलं पाहिजे. धर्मपत्नीला जाऊन विचारलं, अगं तू माझी अर्धांगिनी आहे, अर्धांगिनी माझ्या अर्ध्या कर्मात भागीदार होशील का? ते म्हणजे शास्त्र नाही का कळत तुम्हाला? म्हणजे शास्त्रातला नियम असा आहे, पतीने पुण्य केलं तर त्याचा अर्ध पुण्य पत्नीला मिळतं, पण पत्नीने पुण्य केलं की अर्ध नाही 100 हिच्याकडेच राहतं. याच्या उलट पतीने जर पाप केलं तर सगळं पाप त्याच्याकडेच राहतं, आणि पत्नीने पाप केलं की अर्ध पाप त्याला भोगावं लागतं. म्हणजे जर त्याने पाप केलं 100 रुपयाचं तर त्याला 150चं भोगावं लागतं. आणि 100 रुपयाचं पुण्य कमवलं की 50 आपोआप तिच्या खात्यावर जमा होतात. ते बऱ्याच प्रकारच्या पूजा असतात ना, यजमान 2-3 दिवस फिरून फिरून बेजार होतो. ब्राह्मण काका फक्त सांगतात, ताई हात लावा, हात. यजमानाच्या फक्त हाताला हात लावा, अर्धांगिनी. सहज नुसता हात लावला की अर्ध पुण्य तिच्याकडं ट्रान्सफर. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलाला विचारलं होतं का पापामध्ये भागीदार? मुलं म्हणले, बाबा तुमचं कर्तव्य आमचं पालन पोषण करावं, तुम्ही काय करता आम्हाला माहिती नाही. हे मी त्यांच्याकरता नाही सांगत, आपल्याकरता सांगतोय. आपल्यातले जे मंडपातले नाही पण व्यवहारातले बरेच लोक म्हणतात, महाराज आम्हाला वाईट कर्म करण्याची इच्छा नाही आहे, शास्त्रविरुद्ध वागण्याची आमची मनीषा नाही, पण कुटुंबाकरता आम्हाला करावं लागतं. तर्क देतात, पण जेव्हा फेडायची वेळ येईल ना तेव्हा कुटुंबाचं कारण चालणार नाही. मुलाने सगळं बाजू काढून घेतली आणि मग रडत रडत नारद महर्षींकडे आला. आणि त्याने नारद महर्षींना उत्तर दिलं, मी पाप केलंय पण माझ्या लक्षात आलं नाही कोणाचा सांगात, आता कोणीही माझ्यासोबत राहणार नाही. सगळे नाते संबंध आपले पारमार्थी दृष्टिकोनातून पाहिले तर ऋणानुबंधाने फक्त बांधलेले आहे. कर्म संपलं की सगळे आपापल्या मार्गाने निघून जातात. पुत्रपत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पूर, आदळी दूर होते खल्लाळी. नदीच्या पाण्यामध्ये अनेक लाकडं वाहत येतात, सोबत चालतात, सोबत बरेच लाकडं सोबत चालतात, पण खडकावर आदळले की सगळे लाकडं आपापल्या मार्गाने निघून जातात. तसंच आहे महाराज. 10 वाजता आपल्या सगळ्याचा संयोग आहे आणि 12 वाजता कीर्तन संपलं की आपला वियोग आहे. संयोगा विप्रयोगांता, संयोग झाला की वियोग ठरलेला आहे. बसमध्ये आपण प्रवास करतो आणि आपल्यासह सोबत जे बसलेले आहेत प्रवासी, त्या सगळ्यांचा आपण परिचय करून घेतो. आपले पदार्थ त्याला खायला देतो, आपली शिदोरी त्याला देतो, थोडीच देतो आणि त्याची जास्त घेतो. हा आपला नियम आहे. सगळ्यांची परिचय ओळख सगळे होते, पण ज्याचं तिकीट ज्या मुक्कामाला संपलं तो व्यक्ती तिथे उरतो, गाडी पुढं जात राहते. तसंच आहे महाराज. या जगाचा जीवनाचा विचार केला तर या अवनी तलावरचं जीवनचक्र चालू आहे. ज्याचं तिकीट जिथं संपलं तो व्यक्ती तिथं मुक्काम करतो, बाकीचे चालत राहतात. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही कोणाचा सांगात, दुःख भोगीत आघात. म्हणजे महाराज ते दुःख आघात भोगत असताना आमची परिस्थिती काय होईल, काय होईल? उसी फजिती वर पडा, उसी फजिती वर पडा, उसी फजिती वर पडा, उसी फजिती वर पडा, उसी फजिती
ओसी भजते वर पडा ओसी भजते वर पडा ओसी भजते वर पडा लक्ष 84चा वेडा लक्ष 84चा वेडा नाही कोणाचा सांगाचा नाही कोणाचा सांगात लक्ष 84चा वेडा लक्ष 84चा वेडा नाही कोणाचा सांगाचा नाही कोणाचा सांगाचा मानवी देहामध्ये जर आला तर जीव मुक्त होऊ शकतो, पण या देहात जर त्याने साधना नाही केली तर त्याला पुन्हा प्रवास करावा लागतो आणि तो प्रवास दुःखाचा आहे. तुकोबाराय सावध करतात. लक्ष 84चे वेढा असाच पाठ आहे बरं. लक्ष 84चे वेढा गाथ्यामध्ये असा पाठ आहे. विठ्ठल 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 लक्ष द्या. लक्ष सांगतो. 2 लक्षचे अर्थ वेगळे बरं. लक्ष द्या म्हणजे माझ्याकडे पहा, एकमेकाला मंडपाच्या बाहेरून हात करू नका, इकडे येऊन जागा आहे, लक्ष द्या म्हणजे इकडं बघा असा त्याचा अर्थ आहे. ओघात आलं घेतलं बसून, लक्ष द्या. आणि मला 1 लक्ष द्या म्हणजे 1 लाख रुपये द्या. इथं लाखाचा अर्थ घ्यायचा. लक्ष 84चे वेडा 84 लाखाचा वेडा वेडा. सांगू का? फक्त मोजा. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या अभंग गाथेमध्ये क्षेपक प्रकरणातला हा अभंग आहे आणि भजनी मालिकेमध्ये हा नामदेवरायांच्या नावारा अभंग आहे. भक्तिविने जिने जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागेल. पुढे 84 लाख देह सांगितले. देह आता ऐका, 84 लाख सांगतो कसे देह. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. 20 लाख प्रकारचे शरीर झाडांच्या रूपाने आहे. झाडांच्या इथं आंब्याचं झाड आहे, हा एक शरीर आहे. जगात आंब्याची झाडं कितीतरी असतील, पण झाडाच्या रूपाने जे 20 लाख देह, त्यापैकी फक्त हा एक प्रकार आहे. लिंबाचे, आंब्याचे, पिंपळाचे, येड्या बाबळीचे, चंदनाचे, हे सगळे झाडं म्हणजे एक एक प्रकारचं शरीर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रवास करून यावं लागतं. किती सांगितले? 20 लाख आहे असे. आपल्याला अजून काही झाडं मोजता येणार नाही, पण ठळक संख्या. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. जळचरी भोगाव्या नवलक्ष. पाण्यामध्ये जे जीवजंतू राहतात त्यांची असणारी शरीर यांची संख्या 9 लाख आहे. आपल्या 2-3च माहिती आहे. मासा, कासव, खेकडा आपण पकडत नाही, फक्त पाहिले. हे पाण्यात राहणारे आहे. किती झाली संख्या सांगा ना. लाखाचा हिशोब आहे, चुकू देऊ नका. किती? 29 लाख. 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रूपाने असणारी संख्या 11 लाख आहे देहाची. सरपटणारा सर्प आहे, पाल, विंचू, 100 पायाची गोम शेतामध्ये निघते बघा लाल रंगाची, असे शरीर, मुंगे मुंगळे, त्याच्यातच येतात सगळे हे सरपटणारेच आहेत. किती? 11 लाख शरीर यांचे. आता किती झाले? वा, गणित तयार आहे राव तुमचं. बहुतेक तुम्ही कार्यक्रम लाखाच्या पुढंच करत असाल. विठ्ठल विठ्ठल किती झाले? हो, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. आकाशामध्ये उडणारे पक्षी, त्याला पक्ष म्हणतात. हा पक्ष राजकारणातले नका घेऊ, अभंगातला विषय चालू आहे. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. पक्षांच्या रूपाने असणारे शरीर 10 लाख आहे. किती झाले आता? 50. 30 लक्ष योनी पशुची घरी. 30 लाख प्रकारचे शरीर पशूंच्या रूपाने आहेत. आणि मानवा भितरी 4 लक्ष
मग ते गंधर्वाचा असेल इतर कुणाचा असेल पण ज्याचा उभा आकार आहे, अशी सगळी संख्या आहे 84 लाख. आणि परमार्थ फक्त मानवी देहात करता येतो, देवाच्या सुद्धा देहात करता येत नाही. नाहीतर प्रार्थना आली नसती. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोके व्हावा जन्मामान. करणार काय? नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो गीती. फक्त परमार्थ मानवी देहात करता येतो. आणि या देहात जर नाही परमार्थ केला तर मग 84 लक्ष असणाऱ्या देहाचा फेरा मारताना किती फजिती होईल सांगता येणार नाही. नाही होसी फजिती वर पडा म्हणजे प्राप्त होणं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जीवाचा देहात होणारा प्रवास बिकट आहे बघा, बिकट. बरं तुकोबाराय उदाहरण देतात. एका पाऊलाची वाट कोणा सांगावा बोभाट. बोभाट म्हणजे अडचण. तुमच्यापैकी कोणाला आम्ही प्रवासाची अडचण सांगावी? आम्हालाच अनुभव आला. आमचा बाकीचा प्रवास सुसाट झाला, सुसाट. पण इथे आल्यानंतर खड्डे का रस्ते कळानाच नाही. आणि ते नवनाथ बुवांची गाडी होती म्हणून बरी. आता ते बिचारे आमच्या म्हणून अडकून पडले. तर ते 2 चाकीला जास्त जागा लागत नाही, कुठून निघू शकते. पण ते आमचं मात्र हळूहळू ढाळे ढाळे त्यांच्या मागं चालावं लागलं की नाही. एका पाऊलाची वाट कोणा सांगावा बोभाट. जसं एखाद्या विस्तीर्ण अरण्यातून जाण्यासाठी एकच पाऊल ठेवावं एवढी वाट असावी. ही जशी बिकट वाट आहे तसा जीवाचा असणारा प्रवास बिकट आहे. अडचण कोणाला सांगता येईल. पण तुकोबाराय जीवाची दशा होण्याकरिता एक उदाहरण 5व्या चरणामध्ये देतात. जुंती जैसी घाना जुंती जैसी घाना जुंती जैसी घाना नाही मारी त्या करुणा नाही मारी त्या करुणा नाही मारी त्या करुणा नाही मारी त्या करुणा नाही कोणाचा संगत नाही कोणाचा संगत मारी त्या करुणा नाही मारी त्या करुणा नाही मारी त्या करुणा नाही मारी त्या करुणा नाही कोणाचा संगात नाही कोणाचा संगात जुंती जैसी गाना नाही मरित करुणा नाही मरित करुणा नाही मरित करुणा घाना नाही मरित करुणा नाही मरित करुणा नाही मरित करुणा विठोबार कुमाई हरिभुवार घुमाई पार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई. विठोबार टाळी वाजवा, टाळी. घुमाई पार कुमाई विठोबार घुमाई पार कुमाई. हरी विठोबार घुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई. हरी विठोबार घुमाई 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 विठोबार घुमाई
कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार विठोबार 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 कुमार अनेक वरदा हरी विठ्ठल सीता ज्ञानदेव हरिनाथ भगवान की कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार अनेक वरदा हरी विठ्ठल देवता विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार बार कुमाई विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार तुकोबाराय 5व्या चरणामध्ये उदाहरण देतात. काय जीवाला भोगावं लागतं विपत्ती, जोंती जेसे घाना नाही मारी त्या करुणा. करुणा शब्दाचा अर्थ आहे दया. समोरच्या व्यक्तीचे कष्ट पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये द्रवभाव प्राप्त होणं याला करुणा असं म्हणतात. पण एका मारणाऱ्या पुरुषाला ती दया अजिबात वाटत नाही. याकरिता तुकोबारायचे उदाहरण देतात. ते घाण्याला जुंपलेल्या बैलाचं देतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल आता सगळीकडे यंत्रसामुग्री आली. जुन्या काळामध्ये मात्र घाणे असायचे आणि ते घाणा ओढण्यासाठी बैल जुंपला जायचा बैल. आता ते तेल घाणे जर असतील तर त्यामध्ये तेल बिया भिजलेला चालत नाही, ते वाळाव्या लागतात. खोबऱ्याचं तेल जर काढायचं असेल तर खोबरं पहिलं वाळवावं लागतं. करडी असेल, सोयाबीन असेल, शेंगदाणे असेल, तीळ असेल, या सगळ्यांचं तेल जर काढायचं असेल तर ते पहिलं वाळवावं लागतं. वाळलं की ते कठीण होतं आणि त्या घाण्यामध्ये जाऊन बसलं की जेवढं कठीण असेल तेवढी ओढायला ताकद जास्त लागते. मग आता ताकद कोणाकडे? बैलाकडं. म्हणजे बैलाचा वापर करतात. घाण्याचं उदाहरण आहे, जोंती जेसे घाना. आणि मग बिचारा थकतो बघा. शेवटी त्याच्यातही जीव आहेच की नाही, जीवाची दया केली पाहिजे महाराज. काही काही माणसं बैलाचा आयुष्यभर वापर करतात, बैल थाकला की कसायला विकतात. विकू नये, घरीच मरू द्या. विठाला विठाला तुम्हाला आशीर्वाद देईल. आम्हाला शाळेमध्ये पाखऱ्या नावाचा धडा होता. तुम्ही शाळेत गेले की नाही काय माहिती? हा होता ना, पहिल्याच क्रमांकाला होता बघा, केला हातवर. म्हणजे होता, त्यांच्या अभ्यासक्रमात होता तो. पाखऱ्या बैलाचं नाव होतं. मग ते कामातून गेला बुवा तो विकून टाकायचा, पण नाही विकू दिला. आपल्यावर ज्यांचे उपकार आहे ते उपकार ठेवले पाहिजे. पण जो व्यापारी तेल काढणारा तेली आहे, बैलाचे कष्ट पाहत नाही, त्या बैलाने समोर चालावं म्हणून पाठीमागून चापकाचे फटके देतो. जोंती जेसे घाना नाही मारी त्या करुणा. जशी त्याला करुणा नाही तशी नाही त्या यमाशी करुणा. बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या किंवा धान्य. चोर यातना धरी जेतो, जोंतीले घाना बांधोनी डोळे. मागे जोडी आर, आर असते आर, काठीला अनुकुचिदार खिळा लावले आर. मागे जोडी आर तेने हे पोळे. चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंबळे भूकतहा न. हे बैलाकरता उदाहरण नाहीये, आपल्यालाही बैल व्हावं लागेल जर कर्म चुकले तर. जोंते जेसे घाना नाही मारी त्या करुणा. जसं बैलाला ते कर्माच्या बाबतीत फटके बसतात, किंवा अजूनही काही भागामध्ये ऊस वाहणाऱ्या गाड्या वापरल्या जातात. गाड्या मी काल परवाच प्रवासात पाहिलं, बापरे, पाहिलं तर असं वाटलं किती दुःख आहे.
टायर असतात गाडीला, त्याच्यात हवा आहे, भरपूर प्रमाणामध्ये काही टनाने ऊस भरला जातो. अगदी त्या गाडीच्या वजनाने बैलाची मान उचलते, पण ते माणसं दया माया नाही करत. जोनते जे से घाना नाही त्या मनाही मारी त्या करुणा. तसं जीवाच्या बाबतीत हेच आहे. आपल्या शरीरातून प्राण काढताना त्या यमाला करुणा वाटत नाही. म्हणून तो का म्हणे ही तप आहे, जो वरी हे हाती आहे, जोपर्यंत हे शरीर आपल्या हातात आहे. ज्ञानोबा गोड चिंतन करतात बघा. आरोग्याचे उपयोग करून घाले, तैसेची नाना रोग पडी घाती ना जव पुढा अंग. तव आरोग्याचे उपयोग करून घाले, जोपर्यंत रोगाचं आक्रमण आपल्या शरीरावर होत नाही, रोग आपल्यापासून दूर आहे, शरीरामध्ये सामर्थ्य आणि ताकद आहे, तोपर्यंत परमार्थाकरता आरोग्याचा उपयोग तो करून घालतो. कसा उपयोग करतो 13व्या अध्यायामध्ये आलेल्या काही ओव्या आहे. दृष्टी जव पाहावे, दृष्टी जव पाहे तव पाहावे तेथोले पाहावे, पंगून होता जावे तेथून या. जोपर्यंत आपली दृष्टी चांगली आहे तोपर्यंत सगळे ग्रंथ तो वाचून घेतो. दृष्टी चांगली म्हणजे मोबाईल पाहतो, आदम आहे विठ्ठला विठ्ठला. दृष्टी जवळ आहे पाहावे ते तुले पाहावे. जेवढे देव पाहिजे भारतातले तेवढे सगळे पाहून घेतो, जोपर्यंत दृष्टी चांगली आहे. पायात सामर्थ्य आहे तोपर्यंत सगळ्या तीर्थयात्रा करून घेतो. मुकत्व येण्याच्या अगोदर, मुकत्वा देवाच्या वाये सुभाषिते, अगोदर संत वचन पाठ करून घेतो बघा. जोपर्यंत कान चांगले आहे तोपर्यंत श्रवण चांगलं करतो. त्याला असं वाटतं भविष्य काळामध्ये आपले हात खुळे होतील. हात होते खुळे हे पुढील मोटके कळे, तव करून घाली सकळे दाना देके. हाताला थरकाप थरकाप सुटेल, केव्हा हातात पारतंत्र्य राहील, केव्हा आपल्या हातामध्ये धनसंचय राहणार नाही, तोपर्यंत अगोदर तो सगळं दान करून टाकतो. बरं, तो का म्हणे ही तप आहे, जोपर्यंत हे शरीर आपल्या हातात आहे. महाराज तो शरीर आपल्या हातात आहे आपल्याला तर कधी कळतच नाही. खरं असं आपल्या देवाने ते कळूच दिलं नाही. पण ज्ञानोबारांचे एक अभंग घरी गेल्यानंतर अवश्य वाचा, त्याच्यावरून कळतं की शरीर आपल्या किती दिवस हातात आहे. त्या अभंगावरून कळतं. बरं, तो का म्हणे साधूचे लक्षण आहे अंतकाळातले. पण आता 2-3 लक्षण सांगतोच तुम्हाला, अभंगात आले म्हणून सांगतो. आत्ताच प्रयोग करू नका बरं, उगा माझ्यावर जबाबदारी आहे. कानामध्ये आपण बोट टाकायचे, काने घालून या बोटे नाद जे पहावे. कानामध्ये बोट टाकायचे, घट्ट बाहेरचा आवाज नाही आला पाहिजे. तर आपल्या आतल्या यंत्राचा, आपल्या प्राणाचा, जठराचा, आपल्या हृदयाचा आवाज येतो. महाराज आमचा आवाज येत नाही. तुमचा मुक्काम 9 दिवस आहे आता इथं. 9 दिवसानं न दिसता जाणावे 9 दिवस. असं करता करता ज्ञानोबारांनी ते एका दिवसापर्यंत आणले. महाराज ज्याचा 1 दिवसात मुक्काम त्याला काय लक्षण ते मी आता नाही सांगणार, बघा तुम्ही घाबरून जासाल. पण एकच लक्षण सांगितलं, कानी घालून या बोटे नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. अभंग घरी गेल्यावर पहा ना, त्या निमित्ताने कमीत कमी तुम्ही अभंग तरी वाचाल. विठ्ठला विठ्ठला खरं असं आहे, वर्तमान काळातला जो क्षण आपल्या हातात आहे तेवढंच आपलं आयुष्य. उद्या काय होणार किंवा पुढे काय होणार हे आपल्याला काही माहिती नाही. म्हणून मनुष्य आजचा दिवस जगतो तेवढंच जगतो. पण बऱ्याचदा असं होतं, आजचा दिवस जगत असताना माणूस आजचा दिवस व्यर्थ घालवतो. भूतकाळातली काहीतरी घटना झालेली असते म्हणून खेद करतो, अरे असं नको व्हायला पाहिजे होतं पण झालं. भूतकाळाचा खेद करतो, वर्तमान काळातलं आयुष्य नष्ट होतं. आणि भविष्यामध्ये असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, असा आराखडा बांधतो. म्हणजे एकतर भविष्याचं चिंता करतो, भूतकाळाचा खेद करतो, आणि आजचा वर्तमान काळातला दिवस व्यर्थ घालवतो. एवढंच आयुष्य आहे आपलं. पण वर्तमान ज्याला जगता आला त्याला खऱ्या अर्थाने जगता येतं. म्हणून तो का म्हणे हित पाहे, ते हितातही 2 प्रकार.
एक आहे पारमार्थिक हित, दुसरं आहे व्यावहारिक हित. व्यावहारिक हित फक्त आपल्या जीवनापुरतंच आहे, पण पारमार्थिक हित या जीवनाच्या पुढे सुद्धा आहे. बरेच लोक आम्हाला विचारतात, म्हणजे महाराज तुम्ही आता वारकरी संप्रदायात जीवन जगतात म्हणे. हो, मग काही भविष्याचा विचार करता का नाही? म्हणलं काय विचार करायचा? अहो म्हणे काही PF वगैरे आहे की नाही, विमा वगैरे. PFच म्हणतात ना त्याला, PF प्रॉव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी. म्हणे भविष्याचा काही विचार आहे की नाही? म्हणजे एवढा काही विचार नाही केलेला बुवा. तुम्ही अडाणी, आम्ही बघा बरं किती सुशिक्षित आहोत. आम्ही भविष्य काळाची गुंतवणूक आजच केली. आता आमचं त्याला पुढं उत्तर आहे. भविष्य काळाचा विचार करून बघा बरं, भविष्य काळ पुढे येणार आहे. पुढे येणाऱ्या काळाचा विचार करून जर तुम्ही आज गुंतवणूक करता आणि त्याला तुम्ही जर हुशार म्हणत असाल, तर पुढे येणाऱ्या जीवनाचा, जन्माचा जो आज विचार करतो त्याला तर अतिशय हुशार म्हणलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपण जेवढं पाहतो तेवढंच आपलं आयुष्य नाही, तेवढंच आपलं जीवन नाही. मृत्यू पश्चात सुद्धा आपलं जीवन आहे. याला पुनर्जन्म म्हणतात. आणि याच्या अगोदर एक होतं, याला पूर्वजन्म म्हणतात. मानावं लागतं. हे जी भाकरी तुम्ही आज खाता ना, ते आज पेरलेल्या धान्याची नाही. 6 महिन्यापूर्वी धान्य पेरलं म्हणून तुम्ही आज खाता, आणि जे आज पेरलं ते पुढच्या 6 महिन्याने खाणार आहात. तसंच हे आज जे जीवन मिळालं याला पूर्वजन्म कारण आहे, आणि आता आपण जे कर्म करणार याला भविष्यातला पुनर्जन्म मिळणार आहे. पण सावध व्हा आणि मनुष्य देहामध्ये तुका म्हणे ही तप आहे. जो वरी हे हाती आहे, जव काळ असे दुरी ठेला, तोपर्यंत सावध राहावं. कारण नाही कोणाचा सांगात, दुःख भोग येता आघात. अंत काळामध्ये एकटाच आला तर एकट्याला जावं लागतं, पण जाणं असावं, असं असावं कारभारी नानांसारखं. विठाला विठाला ज्यांनी यावत आयुष्य परमार्थ केला. मला आदरणीय गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली पवार यांच्या परिवारात दुःख संकट आलं, आणि आदरणीय आम्ही एकत्र राहिलो. आदरणीय आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली मदाने 4 वर्ष आम्ही सोबत, आणि आडनावाप्रमाणे गोड स्वभाव. त्यांनी आम्हाला सांगितलं की नानांनी आपल्या जीवनातला स्वाध्याय कधी चुकवला नाही. त्यांनी जिवंत देहामध्ये असतानाही परमार्थच केला, आणि आज दश क्रियेच्या निमित्ताने सुद्धा आपल्याकडून परमार्थच करून घेतला. हे पुण्यवान व्यक्तीचं लक्षण असतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडलिक वरदारी माऊली ज्ञानराज माऊली. तुका म्हणे ही तप आहे जोवरी हाती आहे, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगीता आघात. योगायोग असा आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कारभारी नाना म्हाताराजी मधानी पाटील यांचा दशक्रियेचा विधी, त्यांचे असणारे बंधू भाऊसाहेब तेही तर विद्यमान आहेत. त्यांचे सुपुत्र अशोक भाऊ, सुखदेव भाऊ, पुतणे असणारे रामकृष्ण भाऊ आणि रामहरी भाऊ, आणि त्यांचे असणारे सौभाग्यवती कन्या ताराबाई, त्यांचा असणारा इष्ट परिवार, या सर्वांनी या कीर्तनाचं आयोजन केलं. आणि पारमार्थिक व्यक्तीची श्रीमंती काय असेल, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली मदाने माऊली एक व्यक्तिमत्व असं आहे, आपल्या परत सांगता येणार नाही, प्रसंग येत नाही. एकमेव व्यक्तिमत्व असं सचिन महाराज. 4 वर्षामध्ये या व्यक्तीचं कोणी शत्रूच झालं नाही, कोणीच नाही. आणि हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही पण अनुभव घेत असाल. अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुबंधू. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा,
मैत्रियेचे चितकळा धनुर्धारा अगदी अजात शत्रू व्यक्तिमत्व आपल्या सर्वापेक्षा वयाने लहान असेल, पण त्यांच्यामध्ये लोकांना एकत्रित ठेवण्याचं जे कौशल्य आहे ना, ते कोणीकडे बघायला मिळत नाही. अहो आजच बघा ना, मंडप तर भरलाच आहे, पण उन्हात सुद्धा बरेच भाविक बसलेले आहे. हे प्रेमाशिवाय होत नाही महाराज. प्रेम द्यावं लागतं, तेव्हा लोक वेळ देत असतात. म्हणून त्यांच्या आडनावातच मध आहे. आणि एरवी जर आपण मधाचा भाव पाहिला, कृष्ण महाराज, मध गोड असतो, गोड बोलणाऱ्याला किंमत असते. आणि बाजारात काय किंमत आहे? 10 पासून 51 लाखापर्यंत मध सांगतो. मध यांच्याकडचं मध फार स्वस्त आहे. आणे जरी असेल, आणे 4 आणे 8 आणे 16 आणे इतका स्वस्त मध त्यांच्या स्वभावात आहे. आणि अशा एका गोड व्यक्तिमत्वाला खरं तर मधाने माऊली परमार्थात आहे ना, या बाबतीमध्ये त्यांना गुरुवर्य महाराजांचे आशीर्वाद आहे. आपले शिवर संस्थानचे जे महाराज आहे की नाही, हा रंगनाथ स्वामी महाराज ना, त्यांचा आशीर्वाद, त्यांची सेवा. आणि आजोबाचं पुण्य नातवाला कामी येत असतं, पण कारभारी नानांचं पुण्य त्यांच्या वाट्याला आलं आहे. अशा आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली मधाने यांच्या या विनंतीला मान देऊन आम्हाला यायचंच होतं. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली पवार यांच्याकडे आम्हाला यायचं होतं. त्यांच्याही कुटुंबावर शोककाळ आहे आणि आपल्याही या परिवारावर शोककाळ आहे. पण जेव्हा दुःखाचा प्रसंग असतो ना, तेव्हा परमार्थ चांगला होतो. परमार्थाला अनुकूल वातावरण प्रतिकूलतेच असतं. जेवढी प्रतिकूलता, म्हणून तर अर्जुन विषाद योग आहे. या निमित्ताने समस्त माता भगिनी, पारमार्थिक क्षेत्रातले जाणकार मंडळी, आदरणीय असणारे हरिभक्तीपरायण उत्तम नाना असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज काळे असतील, बाकी सर्व महाराज मंडळींचा मला जास्त परिचय नाही, पण आपण सर्वजण आदरणीय माऊलीवर प्रेम करणारे आणि आदरणीय नानांच्या पारमार्थिक साधनेला पाहून ते एक फूल आहे आणि या फुलातला मध यांना मिळाला आणि त्या मकरंद कणाचं सेवन करण्यासाठी आलेले सगळे भ्रमर या ठिकाणी एकत्रित गोळा झाले. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्याही वाणीला पूर्णविराम देतो आणि आजची ही कीर्तन सेवा हीच असणारी भावपूर्ण पुष्पांजली त्यांच्या चरणी अर्पण करतो. बोला. तुका म्हणे हित पाही. नवनाथ बुवा, नवनाथ बुवा. तुका म्हणे हित पाहे, तुका म्हणे हित पाहे. तुका म्हणे हित पाही. तुका म्हणे हित पाहे. जोवरी हे हाती आहे, जोवरी हे हाती आहे, नाही कोणाचा सांगा, नाही कोणाचा सांगा. जोवरी हे हाती आहे, जोवरी हे हाती आहे, नाही कोणाचा सांगात, नाही कोणाचा सांगात. दुःख भोगीता आघात, दुःख भोगीता आघात, आघात, आघात. दुःख भोगीता आघात, 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 आघात. दुःख भोगिता आघात,
भोगिता आघात दुःख भोगिता आघात दुःख भोगिता आघात दुःख भोगिता आघात दुःख दुःख भोगिता आघात आघात रे आघात दुःख भोगिता भोगिता दुःख भोगिता आघात आघात हे आघात हे आघात दुःख भोगिता दुःख भोगिता भोगिता धार दुःख भोगिता दुःख भोगिता घात नाही कोणाचा सांगात नाही विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले कुरे वेरे वाउडे भूतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही वसाविला अधिकार आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कोणी एक 10 मिनटं उठू नका. तोपर्यंत तिकडे तिलांजलीला सुरुवात होणार नाही. एक 10 मिनटं फक्त या ठिकाणी आज बसायचं आहेत. ज्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. कैलासवासी श्री हरिभक्तीपरायण कारभारी नाना म्हातारजी पाटील मधाने नानांचा आजचा हा दशक्रिया विधी आणि त्या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सर्व आप्तेष्ट, नाटलग, वारकरी मंडळी, महाराज मंडळी आजच्या या दशक्रिया विधीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांची सुंदर कीर्तन सेवा या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळाली. जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे तो आयुष्याचा क्षण आपण कशा पद्धतीनं व्यतीत करावा आणि त्या क्षणाचं महत्त्व ज्यांनी आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिलं ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ आणि जिज्ञासू साधकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे असे आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वरीजी महाराज कुऱ्हाडे माऊली आळंदीकर. खरं म्हणजे माऊली या ठिकाणी भेटण्यासाठी येणारच होते, पण माऊलींना आग्रह केला. तसं बघितलं तर वास्तविक माऊली दशक्रिया विधीचे कीर्तन वगैरे करत नाही, पण माऊलींना आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर माऊली म्हटले काही अडचण नाही. अर्थात नानांचं वारकरी जीवन होतं म्हणून या ठिकाणी आज आपल्याला सुंदर असं कीर्तन या ठिकाणी श्रवण करायला मिळालं माऊलीच्या योगानं. आणि म्हणून मधाने परिवाराच्या वतीनं माऊलींच्या या ठिकाणी मी आभार मानतो. नानांच्या पश्चात असणारा सर्व त्यांचा परिवार, 2 चिरंजीव आहेत, बंधू आहेत, पुतणे आहेत, मुलगे आहेत, नातू पंतू असा हा सर्व त्यांचा परिवार आहे. आणि नानांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं
तर आयुष्याचा जो शेवटचा टप्पा असतो, ज्याला आपण म्हातारपण म्हणत असतो, म्हातारपण म्हणजे चिंतेनं ग्रासलेलं जीवन असतं. पण जेव्हा नानांना भेटण्यासाठी यायचो म्हातारपणाच्या काळामध्ये, नानांच्या शब्दामध्ये, बोलण्यामध्ये कुठलीही चिंता नसायची. एक समाधानी त्यांचं बोलणं असायचं आणि समाधानी त्यांचं जगणं होतं. असं एक समाधानी, प्रेमळ, समाशील असणारं व्यक्तिमत्व नानांचं होतं. आणि वारकरी घराणं, पुण्यवान असणारं घराणं, आणि तीच पुण्याई आदरणीय त्यांचे नातू आमचे गुरुबंधू माऊलींना खऱ्या अर्थानं मिळाली. म्हणून त्याही दिवशी श्रद्धांजलीला मी बोलून गेलो की खरं म्हणजे नानांनी पुढाकार घेऊन त्यांना गुरुवर्य वैकुंठवासी बाबांकडे त्यांना पाठवलं आणि बाबांनी खरं म्हणजे त्यांना नानांच्या शब्दाखातर चांगल्या पद्धतीनं घडवलं. म्हणून आज सर्वांशी प्रेमानं, आपुलकीनं वागणारं एक माऊलींचं व्यक्तिमत्व आहे. त्याला आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो नानांचा आहे. म्हणून नानांच्या या दशक्रियाविधीच्या निमित्तानं आज सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, पण वेळ कमी आहेत म्हणून 2-5 मिनटं या ठिकाणी श्रद्धांजली होईल. त्यामध्ये प्रथम आदरणीय भागीनाथ दादा मगर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, दादांची श्रद्धांजली या ठिकाणी होईल. वैकुंठवासी हरिभक्त परायण कारभारी म्हातारबा पाटील मदानी तथा नाना यांच्या दसक्रिया विधीच्या निमित्तानं श्रद्धांजलीसाठी उपस्थित असलेले शोकाकुल माता बंधून, तसं नानांना श्रद्धांजली समर्पित जी संप्रदायाच्या वतीनं आळंदी भूषण संप्रदायाचं एक मोठं वैभव हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कुराडे माऊली यांनी आपल्या सात्विक भावनेतून अत्यंत आदरपूर्वक प्रत्येक माणसाच्या जीवनाचा मार्ग सांगून श्रद्धांजली समर्पित केली. परंतु या कुटुंबाची खरी श्रीमंती शेती असेल, व्यवहार असेल, यापेक्षा त्यांची आज जी संप्रदायामधली उंची, संप्रदायामधलं मोठी श्रीमंती निर्माण करून देणारं त्यांचं ते रोपटं हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मदानी यांच्या रूपानं जी दिसतं आहे, त्यामध्ये सर्व श्रेय हरिभक्त परायण वैकुंठवासी कारभारी नाना यांचं आहे. म्हणून त्यांच्या जाण्यानं या मधाने परिवारावर जे दुःख कोसळलं त्यातून ईश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देऊ, अशी भावना, अशी प्रार्थना ईश्वरचरणी करत असताना मी वैकुंठवासी रंगनाथस्वामी महाराज भिंगारे, तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम यांच्याशी संलग्न असल्यानं मधानी परिवार आणि तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम यांचा जो समन्वय, तो सुद्धा इथं निश्चित उल्लेख करणं अत्यंत गरजेचं समजतो. म्हणून मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्या वतीनं आदरपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो. आणि माझा जो आदरभाव या कुटुंबाविषयी आहे तो पुन्हा एकदा समर्पित करून महाराजांचं सुद्धा या पंचकृषीच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय हरी. त्याचबरोबर उपस्थित असणारे आमचे आदरणीय दत्तूभाऊ त्रिभुवन, त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब पाटील भोसले, ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पण वेळ झाला आहे. यानंतर बरीच महाराज मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आदरणीय आमचे गुरुबंधू काशीनाथ महाराज शास्त्री यांची या ठिकाणी श्रद्धांजली होईल. दोन उठून नका, 2-5 मिनटं. हॅलो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतर ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. आज कैलासवासी कारभारी नाना म्हातारजी पाटील मधाने अर्थात नानांचं या ठिकाणी दशक्रियाविधी आहे. नानांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे, 2 मुलं आहेत, नातवंड आदी मोठा परिवार आहे. तसेच हरिभक्त परायण आमचे परममित्र प्रेममूर्ती ज्ञानेश्वरजी महाराज मधाने अर्थात माऊलींचे आजोबा, त्यांचा आज दशक्रियाविधी आहेत. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना
माऊलींची ओवी वापरली. माऊली सांगतात की जसं वय झाल्यानंतर अर्थात माणसाचे कपडे फाटले की नवीन कपडे धारण करतात व्यक्ती, नवीन कपडे शिवले जातात, तसं हे शरीर टाकलेलं आहे नानांच्या आत्म्याने आणि पुढचं शरीर निश्चितच ते अशा ठिकाणी त्यांनी धारण करावं. तेथे रामनाम होईल श्रवण, घडील भोजन उच्चिष्टांचे, अर्थात हरिदासाचे घरी मज उपजबा जन्मांतरे. जे आयुष्यभर केले तेच पुढच्या जन्मात त्यांच्याकडून घडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी सर्वच वारकरी मंडळी उपस्थित आहे. शूर वाडी या परिसरातली बरीच वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज आहेत, त्याचबरोबर आदरणीय वैभव महाराज ढेकूकर आहेत, ज्ञानेश्वर महाराज भवर आहेत, त्याचबरोबर सचिन महाराज काळे आहेत, अर्जुन महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, कृष्णा महाराज साळुंके आहेत, नवनाथ महाराज आहेत. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण शिवाजी बाबा काळे या ठिकाणी बाबा श्रद्धांजली समर्पित करतील. का झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आज या ठिकाणी वैकुंठवासी कारभारी नाना मधाने, आता कोण म्हणून याला दशक्रियेचा विधी आहे महाराज. एखाद्या वारकरी कुंभाप्रमाणे समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे. हे किती वैभव आहे. माणसाची उंची याच्यावरूनच कळावी की समाजाने त्यांच्याप्रती अशा प्रकारच्या आपल्या भावना व्यक्त कराव्या. आमच्यासारख्याला सुद्धा आमचे सगळा परिवार वारकरी समाज या ठिकाणी जेव्हा पवित्र भावनेने उपस्थित राहिलं याच्यावरून त्यांची जीविका आपल्याला कळून यावी. जीवनभर मी स्वतःही त्यांना डोळ्यांनी पाहिलं. ज्यावेळेस आदरणीय उत्तम अण्णा आणि रंगनाथ स्वामी बेंगारी बाबा यांनी आश्रम सुरू केला त्यावेळेस खंदे समर्थक नाना असायचे. त्यांच्या अवतीभोवती उभे राहून यांना चांगली ताकद देण्याचं काम. आणि त्याच काळात मुलं तर शेतीला लागले परंतु एक नातू आपला हरिभक्तीपरायण असावा, या वारकरी संप्रदायाचा सेवक असावा या भावनेने मधानी माऊलींना त्यांनी शिवूरला अशा प्रकारचं आणून पोहोचतं केलं. आणि त्या काळात आदरणीय स्वामीजींच्या या सगळ्या थोरा मोठ्यांच्या हाताखाली त्यांची जडणघडण झाली. आणि ती जडणघडण एवढी अशी मजबूत अशा प्रकारची झाली की माऊलींनी आपलं जीवन तर वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये घालवलं परंतु हा जो समाज आणि माणसं जोडण्याचं पवित्र कार्य जीवनामध्ये केलं त्याची ही प्रतीती आहे. नानांचाही त्यांचा आशीर्वाद तर आहेच आहे परंतु आपल्या कर्तृत्वानेही माणसं जीवनामध्ये काय उभं करू शकतात हे नानांचं आणि मधाने अर्थात हा मधाने परिवारच सगळा वारकरी विचाराचा असल्या कारणाने हा सगळा तालुका हा सगळा वारकरी विचार आळंदीपासूनची सगळी मंडळी या आपल्या श्रद्धांजलीच्या शब्दभावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हीही याच ऋणानुबंधाने या ठिकाणी माहिती झाल्याबरोबर उपस्थित झालो. वैकुंठवासी कारभारी नाना मधाने यांना जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आमच्या भागवत धर्माश्रम देवगिरी या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या निमित्तानं सर्वच महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये अण्णा आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज आहे, अर्जुन महाराज आहेत, त्याचबरोबर आदरणीय संभाजी तात्या आहेत, कृष्णा महाराज आहेत, त्याचबरोबर महाराजांसमवेत आलेले आदरणीय आमचे सचिन महाराज, नारायण महाराज तेही आळंदीवरनं या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहे. सर्वांना विनंती आहेत कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही मधाने परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आहे.